की जय मातरम. मी बघता इथं कलेक्टर ऑफिस, ज्या कलेक्टर मध्ये दालनामध्ये न्याय मागायला जातो तिथं अन्याय कसा होतो. एक देशाच्या सैनिकाला एक कलेक्टर साहेब भेटू शकत नाही. एक छोटासा 2.5 वर्षाचा मुलगा घेऊन सांगतो भारत माता की जय. साले गद्दार जे नगरपालिकामध्ये स्वतःला देशभक्त समजतात ते आतंकवादी धुड्यामध्ये फिरतायत. त्याने मला मारलं, सैनिकाला लोकशाहीचा गडा घोटला, कलंक पिटवला. माझं निवेदन सुद्धा फाडण्यात आलं, मला मारण्यात आलं. ही माझी व्यथा आहे. त्याने कधी देशाच्या बॉर्डरवर त्याने कधी एक दिवस सेवा केली नसणार. AK-40 मध्ये किती राऊंड राहता माहित नसणार त्या गद्दारला. AK-40 कसाबला हात लावायची त्याची हिंमत नाही. आज चंदू चव्हाण पाकिस्तानामध्ये छाती टोकून राष्ट्रगीत म्हणतो, त्याला लात मारला गद्दार कुणीचा. आणि देशभक्त समजतात. जेव्हा मी यांना सांगतो टॅक्सिको अंतर बाल गुन्हा 12/2005 अंतर्गत IPC अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, तर हिंमत होत नाही. हिंमत फाटते. कारण की आपण या पक्षात मिळून गेलेलो आहे. या पक्षात मिळून गेलेलो आहे. कलेक्टर ऑफिस कशासाठी आहे? पक्ष ऑफिस झालंय. ही आमची व्यथा आहे. चल तुला देणार कोण देणार नाही. आपल्या देशात नाही भेटणार नाही. करण्यासाठी चंदू चव्हाण आवाज उचललाय आणि हा तिरंगापाशी उभा आहे. हा तिरंगा कोणता पक्ष बघत नाही, हा देशभक्ती पाहतो.